आताची महत्त्वाची बातमी आपण पाहूया। वायबी चव्हाण सेंटरच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। वायबी चव्हाण सेंटरमध्येच शिंदेंसह पत्रकार परिषद या खासदारांची होणार आहे। तयारी त्या ठिकाणी झालेली आहे। लोकप्रतिनिधी शिवसेनेचे सगळे उपस्थित आहेत। इथेच आता बंदोबस्त वाढवला गेला आहे। नंदनवनवर या 6 फुटीर खासदारांची बैठक सुरू आहे एकनाथ शिंदे यांच्यासोबत। त्यानंतर इथे पत्रकार परिषद होणार आहे। थेट माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडनं। विनायक, या ठिकाणी कशी तयारी करण्यात आलेली आहे? कसा हा पक्षप्रवेश असेल? कारण एक ग्रँड इव्हेंट सारखा होईल असं वाटत होतं। सगळे आमदार त्या ठिकाणी दाखल झालेत, मंत्री दाखल झालेले आहेत, आपण पाहतोय। बरोबर आहे। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर वायबी चव्हाण सेंटरच्या बाहेरची थेट दृश्य मी दाखवतो। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। थोड्याच वेळात एकनाथ शिंदे त्याच समवेत हे जे 6 खासदार आहेत ते येतील आणि खऱ्या अर्थानं हा गट जो आहे तो शिवसेनेमध्ये सामील होणार आहे आणि त्याची अधिकृत घोषणा जी आहे ती वायबी चव्हाण सेंटरमध्ये थोड्याच वेळात होणार आहे आणि त्याआधी मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त जो आहे तो संपूर्ण या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कार्यकर्ते आता मुंबईतले जमायला सुरुवात झाली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कारण आपण जर पाहिलं तर शिवसेना पक्षामध्ये अधिकृत खासदार जे आहेत ते आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळेच कार्यकर्ते या ठिकाणी जमत आहेत। पोलीस मोठ्या प्रमाणात बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आपल्याला पाहायला मिळते। कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सुद्धा खबरदारी जी आहे ती घेतली जाते। थेट या खासदारांच्या गाड्या ज्या आहेत आतमध्ये सोडल्या जातील आणि त्यानंतर पत्रकार परिषद जी आहे ती होईल। या खासदारांचा प्रवेश जो आहे तो होईल। एकनाथ शिंदे स्वतः संबोधित जे आहे ते या संपूर्ण पत्रकार परिषदेला करणार आहेत आणि त्याआधी वायबी चव्हाण सेंटरच्या बाहेरची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। सगळेच संपूर्ण नेते जे आहेत हळूहळू शिवसेनेचे येत आहेत। काही नगरसेवक सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात लावलेला आहे। आणखी एक आहे की नंदनवनवर सध्या संजय दिना पाटील उपस्थित नाहीत असं कळतं। ते इथेच येणार आहेत, वायबीमध्ये येतील पत्रकार परिषदेसाठी। डायरेक्ट येतील असं म्हटलं जातंय। पोहोचतात तिथे?